नमस्कार. तर बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना राज्य सरकारने सुरू केलेली आहे. तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर काय अटी आहेत, काय पात्रता आहे आणि कागदपत्रे काय आहे, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र शासन उद्योग, ऊर्जा, कामगार व कर्म विभागामार्फे हा शासन निर्णय आलेला आहे. तर आपलं शासन निर्णय पहिले काय ते बघूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढीलप्रमाणे विहित करण्यात येत आहे. आता बघा, निवृत्ती योजनेचे पात्रता आणि निकष काय आहे ना ते आपण बघूया. वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजे समजा पती पत्नी असतील तर दोघांनाही योजनेचा फायदा जो आहे तो मिळणार आहे. पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्तीवेतनाकरिता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधित दुधास निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार नाही. केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजने मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा 1948 व कर्मचारी प्रदान निधी विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत. निवृत्तीवेतन निकष आणि प्रमाण दर. तर निवृत्ती निकष आणि प्रमाण दर बघूया आपण. मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल. आता मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीवेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे राहतील. म्हणजे तुमचे कामामध्ये 10 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये मिळतील. 15 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला 9,000 रुपये मिळतील आणि 20 वर्ष पूर्ण झाले असतील तर तुम्हाला 12,000 रुपये मिळतील. आता मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकाराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत देय निवृत्तीवेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी व शर्तींमधील बदल करण्यात याबाबत निर्णय मंडळ मान्य असते शासन स्तरावर घेतला जाईल. आता निवृत्तीवेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती आपण काय ते बघूया. सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांनी वेबसाईट बघा काय ती mahabocw.in या मंडळ अधिकृत संकेतस्थळावर विविध नमुना अर्ज विनामूल्य प्राप्त डाउनलोड करून घ्यावा. म्हणजे जो अर्ज आहे जो तुम्हाला भरायचा आहे तो अर्ज या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. सदर अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगारांनी त्याचे आधार कार्ड व जिल्ह्यामधील ज्या जिल्ह्यामधील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे WFC प्रभारी कामगार, उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सहकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करावा. निवृत्तीवेतन अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडा. आता कागदपत्रे महत्त्वाचे बघा काय ते आपण बघूया. पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, संशयित छायापत्र, त्याची एक झेरॉक्स, त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा, जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, त्याची एक झेरॉक्स. सगळ्या झेरॉक्सवर तुमची सही असणं गरजेचं आहे. बँक खाते, पासबुक आणि साक्षांकित छायाचित्र. आणि इथे बघा DBT असणं आवश्यक आहे. तरच तुमचे पैसे जे आहे ते DBT मार्फत तुमच्या अकाउंटला येतील. त्याच्यानंतर बघा, संबंधित प्रभारी जिल्हा कामगारी सुविधा केंद्र सदर अर्जाची छाननी करून निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र हे जे कोणते प्रमाणपत्र आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यते सदर करावा. एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नूतनीकरण कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यामधून वर्षाने नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून घ्यावे. मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंध बांधकाम कामगार निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल. निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणना करण्यात येईल. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये मंडळ निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल. त्यासाठी त्याने आधार कार्ड, मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्तीवेतन प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून
चे प्रभारी अधिकाऱ्यांकडून हयातीची दाखल प्राप्त करून घेणे द्यावा, जेणेकरून त्या वर्षाचे निवृत्तीवेतन त्यांच्या खात्यात जमा करता येईल. मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराचे त्यांचे बँक खाते बदलावायचे असल्यास तथा अर्ज त्याच्या प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल. मंडळाच्या निवृत्ती वेतनधारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा किंवा तिचा वारसदार पती पत्नीचे वारस नोंदीचा अर्ज प्रभारी जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल. सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणकीय प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल व दरमहा संबंधित निवृत्ती वेतनधारक कामगारांच्या खात्यावर निवृत्तीवेतन जमा करण्यात येईल. त्याच्यानंतर बघा आता जो फॉर्म जो आहे तो कशा प्रकारे भरायचा आहे ते आपण बघणार आहोत. बघा, बांधकाम कामगाराचे संपूर्ण नाव लिहायचं आहे, इथे बांधकाम कामगाराचे नोंदणी क्रमांक लिहायचा आहे, आधार क्रमांक तुमचा लिहायचा आहे, जन्मदिनांक लिहायचा आहे, वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्याची दिनांक तुम्हाला लिहायचा आहे, प्रथम नोंदणी झाल्याची दिनांक म्हणजे तुम्ही कामाला सुरुवात केलेली असेल तो नोंदणी झाल्याचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे, प्रथम नोंदणी झाल्याच्या जिल्ह्याचे ठिकाण, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात कामाला लागला ते जिल्ह्याचे ठिकाण तिथे लिहायचं आहे, नोंदणी कालावधीचा तपशील लिहायचा आहे, त्याच्या इथे तुम्ही ज्या नोंदणीकरणाची दिनांक, नोंदणी कालावधी हे सगळे इथे टाकायचं आहे आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये काम करते जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर बघा बँक खात्याचा तपशील, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा कर्मचारी राज्य विमा 1948 अंतर्गत लाभ घेत होतात का, होय की नाही हो. जर तुम्ही याचा लाभ घेत असाल तर तुम्हाला ही जी पेन्शन आहे ती मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला ते नाहीच करायचं आहे. कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतूद कायदा 1952 अंतर्गत लाभ घेण्यात येतो आहे का, हो असेल तर हो, नाही असेल तर नाही. उपरोक्त प्रमाण सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्धचं उचित कारवाई पात्र असेल याची मला जाणीव आहे. म्हणजे तुम्ही जी वरची माहिती असेल ती एकदम बरोबर आहे असं तिथे नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा हे जे तुम्ही मला मागाशी सांगितलं प्रमाणपत्र, ते हे सगळे प्रमाणपत्र आहेत. निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र हे सुद्धा व्यवस्थित भरायचं आहे. तिथे तुमचं नाव वगैरे, नोंदणी क्रमांक वगैरे टाकून हे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा अंतर्गत लाभ प्राप्त होत नाही, इथे बघा त्याच्यानंतर निकषानुसार ते दरवर्षी रक्कम रुपये निवृत्तीला पात्र आहेत. म्हणजे तुमचे इथे वरती सांगितल्याप्रमाणे तुमची 10 वर्ष झाली आहेत की 15 वर्ष झाली आहेत की 20 वर्ष झाली आहेत त्याप्रमाणे तुमची इथं रक्कम भरावी लागेल. त्याच्यानंतर इथे खाली बघा वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र हा सुद्धा व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. इथे पण तुमचं नाव, नोंदणी क्रमांक वगैरे, दिनांक वगैरे टाकून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे तो. त्याच्यानंतर हा शेवटचा निवृत्ती वेतन क्रमांक, याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव वगैरे, जो नोंदणी क्रमांक आहे तो टाकून, त्याच्यानंतर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 10 वर्ष झाली की 15 वर्ष झाली की 20 वर्षाप्रमाणे तिथे 6, 9 किंवा 12,000 जे तुम्ही तुमच्या सर्व्हिसनुसार तुम्ही तिथे टाकू शकता. तर हा जो महत्त्वाचा शासन निर्णय होता. माहिती जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.